नाव सांगा पटकन बोला थोडंसं वेळ कमी आपल्याकडे. हां जे काही आज या देशामध्ये चालू आहे तोडाफोड राज्य संपली पाहिजे. सगळ्यांना एकजूट होऊन लोकशाही कायम लागली पाहिजे. मला एक थोडासा प्रश्न आहे की आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत तरुणाई या ठिकाणी दिसत नाही. आता तुम्ही सगळे म्हणजे अतिशय या ठिकाणी वयस्कर लोक या ठिकाणी जाणवत आहेत. तरुणाई जर या ठिकाणी हा मुद्दा हातामध्ये घेतला तर त्यांनाही सगळं कळेल, कारण भावी पिढीचा प्रश्न आहे. आहे ना बरं मोठ्या संख्येनं आहे येत आहे आणि सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की ह्या सरकारची नीती काय आहे आणि अंमलबजावणी काय करायची. आपला पूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी रीलमध्ये मशगूल राहता कामा नये. ही प्रॉपर लढाई आपल्याला या ठिकाणी लढायची आहे. आपण पाहतो की अतिशय टोल वेगळ्या पद्धतीने केलं जातं आहे. आपण कुणाला कुठल्या जातीला नाव ठेवणे पाहिजे. आपला जो काही लढा आहे तो सरकारच्या विरोधामध्ये, कारण सरकारनं हा मुद्दा कुणाच्या तरी माध्यमातून बाहेर आणलेला आहे. दादा काय सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव किरण बनसोडे, धाराशिव. किती लोक आले धाराशिवमधून? 70 लोकांच्या आसपास आलेले बरं बरं जिल्हाभरातील 70 लोक आलेले आहेत. ठीक. आमचा या अबकड उपवर्गीकरणाला डायरेक्टली विरोध आहे. जी 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 खरं तर पाहू शकता आपण या ठिकाणी जिल्ह्यातनं आणि वेगवेगळ्या बॅनर खाली लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत. आपण प्रचंड मोठा या ठिकाणी जाणवत आहोत. आपण अनेक लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक आपल्यासोबत